माध्यमातून शहरातल्या काही प्रभागात जे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत ते भाजपकडे भारतीय जनता पार्टी हा जगातला, देशातला, राज्यातला आणि तळ कोकणातला एक नंबर पक्ष आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांवर, विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे म्हणा किंवा देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब, त्याचप्रमाणे आमच्या या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे खासदार नारायणरावजी राणे साहेब आहेत, त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत. या सर्वांवरती विश्वास ठेवून आज 10ही प्रभागातील काही मंडळींनी बऱ्यापैकी प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे. मला एकच आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतंय की आम्ही विरोधक कोणाला मानत नाहीये. सर्व आमचे मित्र बांधव आहेत. 2 तारीख झाल्यानंतर 3 तारीखला आम्ही सर्वजण एकत्रच असणार आहोत. आपण एका शहरातील मंडळी आहोत, एका जिल्ह्यातील मंडळी आहोत. आपण एकामेकाला कायमस्वरूपी भेटत असतो, परंतु कोणावरही आमची भारतीय जनता पार्टीची शिस्त आहे की टीका टिप्पणी आम्ही करणार नाही. कोणी बोललं तरी विरोधक आम्ही मानत नाही, आमचे मित्र मानतोय. त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतोय, कारण गेले अनेक महिने किंवा वर्ष माझ्याबद्दल असंख्य ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये खूप चांगलं बोललं जातं, त्याबद्दल धन्यवाद. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या पक्षाला एक आशीर्वाद देत आहेत आणि सामील झालेली आहेत. आज मराठा समाजाचे असतील किंवा मुस्लिम आमच्या भगिनी असतील, मुस्लिम समाज असेल, सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे सर्व नेते किंवा राज्याचे नेत्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय की भारतीय जनता पार्टीची सत्ता ही 2 तारीखला नक्की बसणार आहे, याची खात्री संपूर्ण पक्षाला म्हणा किंवा जनतेला झालेली आहे. त्या विश्वासाने या ठिकाणी विकासाचा जो विषय आहे, डेव्हलपमेंटचा विकासाचा जो विषय आहे, तो सावंतवाडीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते, या संपूर्ण आश्वासन किंवा त्यांना वाटत असल्यामुळे त्या मंडळींचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी भाजपला पेढे ठरवलेला आहे. 21-0 करणार म्हणजे करणार. नाही, मी धन्यवाद आणि नमस्कार म्हणतोय. मी त्या दिवशी सुद्धा म्हटलंय की आपण कोण काय बोलतो याच्यात काय आपल्याला रहस्य नाही आहे. आम्ही आमची रेष किती वाढवायची, मोठी करायची, हे आमचं कार्य चालू आहे. भारतीय जनता पार्टी देशातली एक मोठी सत्ता स्थानाची एक योग्य पक्ष आणि पार्टी आहे. त्यामुळे इथे कोकणामध्ये आणि तळ कोकणात आणि विशेष सावंतवाडीमध्ये सुद्धा एक नंबर तुम्हाला 3 तारीखला दिसेल. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीकडे एक व्हिजन आहे. या ठिकाणी आमची स्पर्धा कोणाशी आहे? आमच्या इथल्या स्थानिक नेत्यांशी नाहीच आहे. आमची स्पर्धा बारामती, पुणे, रायगड, इतर असंख्य पिंपरी चिंचवड असेल या महानगरपालिका, नगरपालिकांच्या बरोबर आमची स्पर्धा आहे. किंवा इतर राज्यातील इतर नगरपालिका कशा आहेत तशा प्रकारे आम्हाला ह्या नगरपालिका करायची आहे. आपल्याकडे आरोग्य किंवा बेकारी भयानक असल्यामुळे आपण त्या विषयावर बोलूया. कोण काय बोललं ह्याच्यावरती मला काय केव्हाच बोलायचं नाही. मागच्या विधानसभेला सुद्धा मी सांगितलं, कोण बोलण्यापेक्षा आपण त्यांनी आणि आम्ही सावंतवाडीसाठी आपण हॉस्पिटल आणू शकतो का? सावंतवाडीसाठी आपण बेकारी दूर करू शकतो का? स्थानिक जे मुद्दे आहेत ते आपण दूर करू शकतो का? याच्यामध्ये आपण एकत्रपणे काम करावं असं मी प्रसार माध्यमांच्या मध्यस्थीने आपल्याकडे मांडतोय, कारण सध्या आम्ही त्यांच्याकडे बोलू शकत नाही ना. त्यामुळे ते तुम्ही मांडायचं आहे की त्यांनी आणि आम्ही एकत्र राहिलो तर डेव्हलपमेंट काय होऊ शकते, हे महत्वाचा विषय. एकंदर आपण ही प्रचारामध्ये सकाळपासून सहभागी झाला, विरोधी मॅडमच्या प्रचारामध्ये आपण सहभागी झाला. कशा पद्धतीचा या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला लाभलाय आणि कशा पद्धतीचा जनतेतून या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद लाभतो? प्रतिसाद पाहिल्यानंतर आता बिहारमध्ये पण बघा 4 दिवस वाटत होतं की इथे जंगलराज येईल, परंतु लोकांनी ठरवलेलं असतं की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीलाच मताधिक्य दिलं पाहिजे. तसं 3 तारीखला आपल्याला सर्वांना रिझल्टमध्ये दिसेल की भारतीय जनता पार्टीच तुम्हाला संपूर्ण दिसेल आणि टीव्ही वरती एकच दिसेल. सिंधुदुर्ग, सावंतवाडी म्हणा किंवा इतर ठिकाणं ही भारतीय जनता पार्टी बीजेपी पक्षच आपल्याला दिसेल. जिल्हा प्रमुख संजू परब यांनी अजून एक आरोप केला, भाजपकडे स्थानिक कार्यकर्ते नाहीत प्रचारासाठी, कार्यकर्ते बाहेरून आणले जातात असा त्यांचा थेट आरोप आहे. नाही, आम्ही कुठल्याच आरोपाला, कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. आपण विकासावरती बोलूया. आपण डेव्हलपमेंट मागील 5 वर्षात काय केली, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष आपल्याकडे सत्ता होती, आपण काय काय केलं, हे कमी असेल तिथे आपण डेव्हलप करू, चांगलं करू, या विषयांवरती बोलूया. आपण कोण काय बोललो ह्या विषयावर बोलणं योग्य नाहीये. तिथे मल्टीस्पेशालिस्टचा जो प्रश्न होता, पुन्हा एकदा प्रश्न आता ऐरणीवर आलाय निवडणुकीच्या संदर्भात. तुमच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार का आणि त्यासाठी चालना मिळेल का? बघा,
संपूर्ण सावंतवाडी वासियांना माहिती आहे की विशाल परब आणि भारतीय जनता पार्टी यांनी जर मनामध्ये घेतलं तर नक्की तिथे डेव्हलपमेंट होईल. मी खात्रीशीर सांगतोय की आम्हाला मतदान पुढच्या वेळी मागायची गरज नाही आहे. आम्ही डेव्हलपमेंट करण्याची आमच्यात ताकद आहे आणि आम्ही करून दाखवणार आहे. हॉस्पिटल हा एक प्रश्न आहे. आपल्या बाजूला गोवा आहे, आपल्या बाजूला गोवा डेव्हलप झालं परंतु आपलं सावंतवाडी डेव्हलप झालं नाही. ही डेव्हलपमेंट होणं काळाची गरज आहे आणि करण्याची क्षमता माझ्यात आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यामध्ये ताकद आहे आणि आम्ही ती करून दाखवणार.